कुठेही असले तरी हिंदुत्वाचा मार्ग सोडला नाही, कुठेही असले तरी मराठी माणसाचा आग्रह त्यांनी सोडला नाही. आणि विशेषतः कोकणाच्या बद्दल त्यांचं प्रेम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोकणाच्या विकासाच्या संदर्भात खऱ्या अर्थानं जर या विकासाला दिशा देण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते राणे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि आजही कधीही जर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो तर त्यांचा पहिला विषय तोच असतो, कोकणाचा जीडीपी कसा वाढवायचा, कोकणाचं पर कॅपिटा इन्कम कसं वाढवायचं, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी कशा वाढवायच्या. मला असं वाटतं की राणे साहेब तसे तर महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते, देशाचे मंत्री म्हणून काम करायला त्यांना संधी मिळाली, पण त्यांच्या हृदयामध्ये मात्र सातत्याने कोकण हा आपल्याला त्या ठिकाणी जिवंत दिसतो, स्पंदित दिसतो. आणि मला असं वाटतं की हे जे नेतृत्व आहे महाराष्ट्राचं, आज जरी ते 75व्या वर्षात पदार्पण करत असले तरी आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे राजकारणातली कारकीर्द ही तशी ज्याला प्रगल्भता म्हणते ती 60व्या वर्षी चालू होते. त्यामुळे 75 हे काय वय नाही. उलट मला असं वाटतं की आता हा एक पडाव आहे आणि यानंतर राणे साहेब अजून खूप नेतृत्व तुम्हाला करायचं आहे, आम्हाला खूप मार्गदर्शन करायचं आहे. आणि जसं नितीनजीने सांगितलं, आम्ही सगळे याच मैदानावर तुमची 100वी साजरी करण्याकरता येऊ हा विश्वास आणि ईश्वराला मी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो.